ब्लॅक अँड व्हाईट थोडं विशेष आहे. दरवेळी आपल्याकडे जे पाहुणे येतात राजकीय सामाजिक क्षेत्रातले, त्यांना मी थेटपणे प्रश्न विचारतो तुमच्या आमच्या मनातले, आणि जास्तीत जास्त कडक आणि जे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते विचारण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज आपल्याबरोबर मराठा आंदोलनाचे सध्याचा सर्वात मोठा चेहरा असलेले जरांगे पाटील आहेत. आज आपण त्यांच्याशी थेटपणे चर्चा करणार आहोत. पण आज ही चर्चा करताना संपादक म्हणून मी त्यांच्याशी थेटपणे संवाद तर साधेल, पण प्रेक्षक म्हणून तुम्हीही थेटपणे त्यांच्याशी संवाद साधू शकणार आहे. आज तुम्ही अगदी तुमच्या मनातले ब्लॅक अँड व्हाईट प्रश्न थेट जरांगे पाटलांना विचारा आणि ते तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतील. अपेक्षा इतकीच की कोणतेही असंवैधानिक स्वरूपाचे प्रश्न तुमच्याकडून येऊ नये इतकीच. तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता, तर खाली तुम्हाला एक नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्ही तुमचा प्रश्न पाठवू शकता. प्रश्न पाठवल्यानंतर लगेचच आमच्या स्टुडिओतून तुम्हाला व्हॉट्सअपवर कॉल येईल, व्हिडिओ कॉल येईल. तो व्हिडिओ कॉल तुम्ही उचलल्यानंतर तुम्ही थेटपणे जरांगे पाटलांशी संवाद साधू शकणार आहे. त्यामुळे खाली जो तुम्हाला नंबर दिसतोय 8291947614 या नंबरवर तुम्ही फोनवर प्रश्न पाठवा. व्हॉट्सअपवर तुम्हाला आमच्या स्टुडिओतून फोन येईल, त्यानंतर तुम्ही जरांगे पाटलांना थेट प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत मी जरांगे पाटलांना पहिला प्रश्न विचारतो. जरांगे पाटील साहेब, अवघे 6 दिवस उरलेले आहेत तुमच्या अल्टिमेटमला, आणि एखादी किरकोळ माणूस शरीरयष्टीनं कसं सरकारला हादरवून टाकू शकतो त्याचं थेट अमूर्त उदाहरण जे आहे ते आम्ही तुमच्या रूपानं बघितलं. मुळात या पूर्ण प्रकरणामध्ये अनेकांचं असं मत आहे की तुम्ही दिलेली मुदत ही पूर्ण आहे का, इतक्या वेळात सरकार कसं काय निर्णय घेऊ शकेल, किंवा आता 6-7च दिवस राहिले आहेत, त्यातून जो न्यायिक प्रश्न आहे ते कसे सोडवायचे, आणि मग त्यातून जी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होतील त्याचं काय करायचं, तर या प्रश्नांचं काय उत्तर असेल? नाही, अल्टिमेटम आणि वेळ आम्ही नाही दिला. सरकारनं आमच्याकडून घेतला. आम्ही 4 दिवसाचा वेळ दिला होता. सरकारने सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. त्यांनी सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही टिकणार आरक्षण तुम्हाला मराठा समाजाला देतो. आम्ही 1 महिन्याऐवजी 40 दिवसाचा वेळ दिलाय. त्याच्यात आमचा दोष समाजाचा नाही आहे. आता सरकारनं आरक्षण आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि आमचा ओबीसी मध्ये समावेश करायचा, ही जबाबदारी आता सरकारची. कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडत नाही, कुठंच बिघडून न देण्याची जबाबदारी पण सरकारची, ती आमची पण आहे आणि आम्ही ती पार पाडतोय. आमचा आज करोडोत मराठा समाज आला होता, तरी पण आम्ही कुठेही गालबोट लावलं नाही आणि लावणार पण नाही, पुढच्या काळातही नाही. हे शांततेचं युद्ध सरकार आता थांबवू शकत नाही. अगदी अभिनंदनास पात्र आहात तुम्ही आणि पूर्ण समाज म्हणून, कारण इतक्या मोठ्या संख्येनं जनसमुदाय एकत्र येतो आणि कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होत नाही, एक दगडही भिरकवला जात नाही, कोणाला त्रास होत नाही, अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि खरंच या संस्कृतीला, म्हणजे आंदोलनाच्या संस्कृतीला पुढे घेऊन जाणारी, चळवळीच्या संस्कृतीला पुढे घेऊन जाणारी अशी गोष्ट आहे. त्यामुळे निश्चित ही अभिनंदनास पात्र अशी गोष्ट आहे. आपल्याला धुळ्याहून प्रश्न येतोय थेटपणे. भूषण फाटक हे आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. भूषण, तुम्हाला आवाज येतोय माझा? भूषण आपल्याशी जोडले गेले धुळ्याहून. भूषण, तुमचा प्रश्न विचारा. जरांगे पाटील साहेब तुमचा प्रश्न ऐकताय. भूषण, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि थेट प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतोय? हो, बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा थेट. जरांगे पाटील साहेब, पहिल्यांदाच प्रथमतः तुमचं अभिनंदन धन्यवाद या सगळ्या आंदोलनाबद्दल. पण माझा एक प्रश्न आहे, मूळ प्रश्न असा आहे की या आरक्षणामुळे इतर जाती जमातल्या गोरगरिबांनी काय करायचं, आणि दुसरा प्रश्न असा आहे की मराठ्यांनी, श्रीमंत मराठ्यांना जर आरक्षण मिळालं तर गरीब मराठ्यांना ते आरक्षणाचा फायदा मिळू देतील का? ठीक आहे, भूषण पाटलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न ऐकला, काय उत्तर असेल? आणि गोरगरीब ओबीसी बांधवांवरती जो अन्याय तो होणार नाही, त्याची काळजी आम्ही मोठा भाऊ म्हणून 100% घेऊ. तुम्ही तिथेच आहात, आम्ही पण तिथेच आहेत. तुमची आणि आमची भावना एकच आहे
की गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ओबीसी बांधवांची सुद्धा गावागावातल्या भावना आहे. आम्ही ओबीसीमध्येच आहोत, तुम्ही पण आहोत. फक्त आपण दोघं एकमेकाला समजून घेऊ आणि आपण दोघंही मिळून राजकीय ज्या माणसांचा आपला तेढ निर्माण आपल्या दोघात करतात ते आपण होऊ देणार नाहीत दोघं पण. आणि दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की मराठा समाज हा श्रीमंत घेऊ देईल का? तर ही लढाई सामान्य मराठ्यांनी उभा केलेली, सामान्य मराठ्यांनाच यात न्याय मिळत, त्याची काळजी करू नका. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल खरं तुमचा प्रश्न कौतुकास्पद आहे, परंतु गोरगरिबांनी मराठ्यांनी हा लढा उभा केलेला आहे, त्यांच्या लेकरांनाच न्याय मिळत, त्यात आपलं समाधान होईल नक्कीच. नक्कीच. पण अत्यंत कळीचा मुद्दा आहे की मराठा समाजामध्ये एक वर्ग आहे त्याच्याकडे खरंच पैसा अडका आहे आणि एक वर्ग आहे जो अत्यंत आर्थिकदृष्ट्या दरिद्रतेत जगतोय आणि त्याला आरक्षणाची गरज आहे का? तर निश्चितपणे गरज आहे. पण मग या आंदोलनाला ज्या स्वरूपामध्ये पाठिंबा मिळणं अपेक्षित आहे तो आपल्याला सर्वसामान्यातून मिळतोय, पण श्रीमंत जो वर्ग आहे तो वगळला कसा जाईल यातून? मग त्याला क्रिमिनियरची जी सोय लागू आहे त्या अंतर्गत वगळला जाईल असं मान्य आहे तुम्हाला? 100% होणार आहे. ते त्याच धर्तीवरती जे ओबीसीमध्ये जे नियम आणि अटी शर्ती आहेत त्या स्वरूपाची इथं लागणार, इथं काही वेगळ्या अटी शर्ती लागणार नाही आहेत. याच्यात सगळ्याचे सगळा गोरगरीब मराठा समाज बसणार आहे. आणि जे आता बंधूंनी भावना व्यक्त केली त्या भावनेवर सगळ्या ओबीसी बांधवांनी राहावं की तुम्हालाही काही होणार नाही आहे, आम्हालाही तिथंच मिळेल, आपण फक्त तिथंच आहेत, फक्त एकमेकाला समजून घ्या, आम्ही पण ओबीसीमध्ये आहेत. जरांगे पाटील साहेब, या पूर्ण परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आता 6-7 दिवस उरलेले आहेत आणि 24 तारखेनंतर दसरा हा ऐतिहासिक असा क्षण मानला जातो, विजयादशमी म्हणून आपण तो बघतो आणि त्या दिवशी तुमचा लढा सुरू होणार आहे, निकराचा लढा सुरू होणार आहे. तर या परिस्थितीमध्ये काय असेल आंदोलनाची दिशा पुढची? मला नाही वाटत आम्हाला लढायला लागेल म्हणून. बरं, विजय उत्सव साजरा होईल. सरकारनं वेळ घेतल्यामुळे सरकार मराठा समाजाला 100% आरक्षण देईल ही आम्हाला खात्री आहे. कारण आम्ही मोदी साहेबांना सुद्धा तसंच विनंती केलेली आहे की हा मोठा वर्ग आहे महाराष्ट्रातला, यांची जे वेदना आहे ती सभा नव्हती, वेदना होती करोडोच्या लोक आलेली त्यांची, आता आम्हाला न्याय द्या. त्याच्यामुळे वाटत नाही की 24च्या नंतर आम्हाला लढायला लागेल. पण जर तशी 24च्या नंतर लढायची वेळ आली तर सरकारला झेपणार आंदोलन नसणार आहे, शांततेत राहणार. पण हे शांततेचं युद्ध रोखण्याची ताकद राज्यात आणि देशात कोणतीच शक्ती नाही. शिंदे साहेबांशी बोललात तुम्ही अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी? नाही, आम्ही सुरुवातीला शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला 40 दिवस डिस्टर्बसुद्धा करणार नाही. त्यांचा काही संपर्क नाही आणि आम्ही त्या नाराज होण्याची काही आवश्यकता नाही 40 दिवस. मात्र आम्ही 40व्या दिवशी आरक्षण घेणार आहे. पुढचा प्रश्न येतो आपल्याला विश्वनाथ सुरवसेंचा, आपण तो घेऊयात. विश्वनाथ सुरवसे आहेत आपल्याबरोबर लाईनवर, आपण त्यांच्याशी कनेक्ट करूयात. विश्वनाथजी, विचारा तुमचा प्रश्न. जरांगे पाटील तुमच्या समोर आहेत. हा, ओबीसीच्या जनगणनेबद्दल जरांगे पाटील साहेबांचं काय मत आहे? थँक्यू. सुरवसाहेब, तुम्हाला काय वाटतं, ओबीसीची जी जनगणना बिहारमध्ये झाली आहे, महाराष्ट्रात व्हावी असं वाटतं तुम्हाला? व्हायलाच पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे. कारण त्यांना जे आरक्षण मंडल कमिशननं दिलेलं ते 14%, ते आता 32% घेत आहेत. त्यामुळं जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्हाला गोरगरिबांना सुद्धा न्याय मिळणार आहे. परंतु आता ती शासनाची प्रक्रिया आहे, त्यांना केव्हा करायची ते करतील. मागणी मात्र आपली ठासून आहे, यात काही दुमत नाही. परंतु तोपर्यंत आम्हाला आरक्षण द्या. जनगणनेत होईल त्यावेळेस सगळा समान वाटा सगळ्यांचा होऊन जाईल, त्यात काही दुमत नाही. पण आज आमचा विषय भरकटायला नको, त्यामुळे आम्ही आरक्षणात ओबीसीत आहेत, ते आमचा हक्काचं आम्हाला द्या. ओबीसींनाही धक्का लागत नाही आणि मराठ्यांचाही गोरगरीब पोरांचा. अगदी सुरवसाहेबांचा प्रश्न होता, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता आणि तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला की झाली पाहिजे. त्यातून काय दूध का दूध असेल, वाढली असेल तर वाढीव द्या, कमी झाली असेल तर कमी द्या, काय करायचं ते करा, पण एकदाची लोकसंख्या मोजून घ्या, त्यानुसार आरक्षण द्या. मधल्या काळामध्ये मी एकनाथ शिंदेबद्दल तुम्हाला विचारलं की तुम्ही एकनाथ शिंदेशी संपर्क साधलात का? तुम्ही नाही म्हटलात. तुमच्या भाषणामध्ये सातत्याने देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी स्वर लागतोय आणि मग मधल्या काळामध्ये मग दरेकर समोर आले, म्हटले की तुम्ही कोणाचा तरी बोलविता धनी होताय, किंवा मग लाड आले समोर, तिकडून खोत आले समोर. मुळात देवेंद्रजींशी तुमचा काय 36चा आकडा काय प्रॉब्लेम काय देवेंद्र फडणवीसांबरोबर? अजिबात नाही. आम्ही त्यांना आधी खूप मानत होतो. बरं, आपण स्पष्ट बोलणार आहे, फोटात एक नाही, खूप मानत होतो. त्यांनी त्या दिवशी खूप चुकीचं स्टेटमेंट केलं की आमच्यावरती एवढा प्राणघातक हल्ला झाला, माता मावल्या सगळ्यांचे. ते म्हणजे आमच्या पोलिसाला मारलं. तुमचे पोलीस नाही आहेत, तुमची जनता आहे. कारण पालकत्व तुम्ही स्वीकारले, घटनेच्या महत्त्वाच्या पदावर खुर्चीवर तुम्ही बसलात, त्या गादीवर तुम्हाला याच मराठ्यांनी बसवले. 106 आमदार निवडून दिलेत या समाजानं.
तुम्ही त्या समाजाविषयी, त्या निष्पाप माता माऊलींविषयी हे शब्द वापरणं बरोबर नाही. त्याच्यानंतर वापरलेलं दाखवा. त्यांनी ज्या दिवशी माफी मागितली त्या दिवशी आम्ही हा विषय कायमचा सोडून दिला. फिरून आम्ही सुद्धा बोललो नाहीत. कारण आम्हाला सुद्धा माणुसकी, आमची माणुसकी जिवंत आहे. आम्ही विरोध करायचा म्हणून करत नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला त्याला सोडित नाही, मग ते कुणी बी असो. नाही, पण परवा त्या दिवशी पण तुम्ही म्हटले फडणवीस साहेब तुमचे कार्यकर्ते बघा कशा स्वरूपात करताय. फडणवीसांनी उघडपणे भूमिका घेतलेली होती की मी माफी मागतो जर माझ्याकडून काही भावना दुखावल्या असतील तर, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार. मग असंही असताना एक वातावरण तयार होतंय की जरांगे पाटील कोणाच्या विरोधात आहे, तर फडणवीसांच्या विरोधात आहे. ते वातावरण तयार होणं कितपत योग्य नाही, वातावरण ते त्यांचा समज आहे. त्यांचा गैरसमज झाला असला त्यांनी तो काढून टाकावा, असं अजिबात नाही. म्हणजे कोणत्याच पक्षाविषयी नाही, त्यांचेच विषय नाही. जो आमच्या आरक्षणाच्या किंवा वेगळं स्टेटमेंट करून विनाकारण आम्हाला खोळून घेईन त्याला आम्ही सोडत नाही. कारण आम्ही तुम्हाला अगोदर डवचितच नाहीत. आम्ही अगोदर तुमच्या वाटा गेलेलं दाखवा की आमच्याकडून इथून चूक झाली. आम्ही वाटावर जात नाहीत कोणाच्या. मग आमच्या वाटावर कशामुळे येत आहे तुम्ही? आमची काही चूक नसताना फक्त आमच्या भाषेत बदलले, मराठवाड्याची भाषा आहे, पण कायदा सोडून बोलत नाहीत आम्ही. ते आता तुम्हाला समजत नाही ती मराठवाड्याची भाषा, त्याला आम्ही काय करू शकत नाहीत ना, ते तुमचा प्रश्न आहे. विनायक शेळके फोन करताय पिंपरी चिंचवड वरून. कनेक्ट करा. विनायक शेळकेजी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार. डिस्कनेक्ट झालेला आहे यांचा फोन. आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधू. तुम्ही बोलत होता देवेंजींबद्दल. नाही, आमचं त्यांच्याशी वैयक्तिक काही शत्रुत्व नाही किंवा विरोध नाही. आम्हाला काय टीका करायची म्हणून आम्ही करत नाही. ते त्यांचा गैरसमज असले ते काढून टाकावा. परंतु सगळ्या पक्षानं त्यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जो ठराव केला त्याच्यावर ठाम राहावा आता, की मराठा समाजाने 1 महिन्याचा वेळ द्यावा. आम्ही तुम्हाला टिकणारं तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण देतो. तुम्ही द्या, आमचे लोक तुमच्या डोक्यावर घेऊन नसतील. आमचं काय टीका करायचं काही कारण नाही तुमच्यावर. काल आज एक बैठक झाली आणि सरकारची धावपळ होते अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. आता 6-7 दिवस उरलेत. मग चंद्रकांत पाटलांनी बैठक केली, देवेंद्र दरेकर होते त्या बैठकीला, गिरीश महाजन होते. ती मोठी बैठक झाली मंत्रालयामध्ये आणि तिच्यात एक जो निष्कर्ष निघाला की EBC इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमधून ज्या सुविधा दिल्या जातात त्यातला सर्वात जास्त फायदा जर कोणी घेत आहे तर तो मराठा समाज घेतोय. तुम्हाला मान्य आहे का हे? नाही. मग तुम्ही आमचा आरक्षणाचा दिवस जवळ आला, आमच्या तोंडाच्या लेकराच्या घास आला आरक्षणाची, की तुम्ही आकडेमोड करायलात काय? तुम्ही जर म्हणता EWS मध्ये झालं, EWC पोरं आझाद मैदानाला कशाला उपोषणाला बसले? कशाला बसले? ते न्याय मिळतोय ना आम्हाला हे दाखवतो. तुम्ही दुसरी आकडेमोड का नाही केली? 32% ओबीसींना आरक्षण. आमची शासनातली नोकरीची पटसंख्या तुम्ही काढायला लागलात. तुम्ही ओबीसींची काढली का? 43% आहेत. आरक्षणापेक्षा कितीतरी, म्हणजे आरक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी तुम्हाला आरक्षण गरजेचं होतं. आता 63% गेलात तुम्ही, तर मग तो तुमचा रद्दच करायला पाहिजे. मग तो तुम्ही त्याला घ्यायला सुद्धा नाही पाहिजे. आता प्रवाहात आलात तुम्ही, आरक्षणाच्या टक्केवारीपेक्षाही पटीनं तुम्ही पुढे आलात. हे का दाखवता येत नाही तुम्हाला? मराठ्यांचीच बरी आकडेमोड करता येते, परत म्हणतात आमच्यावर टीका करतात. उपसमितीची बैठक घेऊन तुम्ही मराठ्यांना आता न्याय कसा देता येईल ह्या 6-7 दिवसात हे बघायचं सोडून तुम्ही आकडेवारी आमच्या पुढे ठेवून हे तुम्हाला काय नेमकं काय साध्य काय करायचं? काय साध्य करायचंय तुम्हाला नेमकं? का तुम्ही मराठा समाजाचा प्रत्येक वेळेस बळी घ्यायला लागलात? आमच्या जातीनं असं काय केलं तुमचं? पाप केलंय की तुम्ही आमच्या डोक्यावर प्रत्येक वेळेस एक जो युक्तिवाद होतो, विधिमंडळात जर आपण गेलो तर विधिमंडळात म्हटलं जातं सत्ताधारी कोण, तर मराठा समाज. मग प्रशासनात बसलेला कोण, तर तो मराठा समाज. मग सगळीकडे जर सत्तेत तुम्ही, प्रशासनात तुम्ही, तर मग तुम्हाला कशाला हवं आरक्षण? हा जो एक युक्तिवाद केला जातो, या युक्तिवादाकडे कसं बघता तुम्ही? मी त्यांची बाजू घेत नाही, पण ते आहेतच हे सत्तेचे, ते सगळ्यात आहेत. ते जर लढले 2 घंट्यात आरक्षण मिळत. त्यांच्यामुळे तर आम्हाला कपडे फाटूस तर लढायची वेळ आली सामान्य माझ्या मायबाप मराठ्यांना. पण याला जोडून असा विषय आहे की मी त्यांची बाजू नाही घेत, परंतु जर मोजलं 75 वर्षात तर ओबीसींच्या झालेल्या सत्तेत त्यांनी सत्ता भोगलेली 3 वर्ष होण्या जास्त भरतात. मोजून बघा, मी मोजले. असं नाही तुम्ही जे मराठीच म्हणताय सारखे सत्तेवर बसले, देत नाहीत. अहो ते तर देतच नाहीत. त्यांच्यामुळे तर आमची ही फजिती झाली. परंतु याला दुसरं उत्तर त्यांची बाजू ओढत नाही, पण ते सुद्धा 3 वर्ष जास्तच भरले पाहिजे. नाही, पण मग मराठा समाज जर सत्तेत आहे, ते तुमचेच भाऊबंद आहेत, तुमचेच मोठे भाऊ आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, अडका आहे, सत्ता आहे, ते तुम्हाला का नाही देत आरक्षण? कारण त्यांना आम्ही मानताना, माझ्या बापजात्या मराठ्यांनी 75 वर्षात मानताना सगळ्याच पक्षाला असं म्हणलं की आपला आहे. त्याची मान आणि प्रतिष्ठा वाढवण्याचं काम माझ्या मराठ्यांनी केलं आतापर्यंत. खूप कष्ट घेतले त्यांनी, कंबर कसून कष्ट घेतले आणि यांना मोठं केलं. त्यांना कधी तर वाटलं होतं की आपल्या कामाला येते ना आपला म्हणून, पण ते आपलं म्हणून
आपला उपयोग करून घेत होते त्यावेळेस. आता ते आपलं मानायला तयार नाहीत. कारण ज्यावेळेस माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडायला लागले 1-1% हुकून, त्यावेळेस ते आपलं मानायला तयार नाहीत. आता सामान्य मराठ्यांना हे कळालं की हे आपले नाहीत. यांनी फक्त आपण यांचं काम केलं, पण हे आपल्याला आपलं मानत नाहीत. हे घराघरातल्या मराठ्यांना लक्षात आलं. म्हणून एक्के हाकेवर मराठा करोडोत आला, लाखात नाही म्हणणार आम्ही. कारण 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायचं. स्वतःची चटणी भाकर घेऊन आलेत, स्वतःचं पाणी घेऊन आलेत. हालसुद्धा झाले त्यांचे, गैरसोयसुद्धा झाली. एकही म्हणला नाही की आमची गैरसोय झाली म्हणून. कारण मी त्यांना मायबाप म्हणल्यावर लेकरावर रुसले सुद्धा नाहीत ते. मला त्याचं खूप वाईट वाटलं आणि मी G24 माध्यमातून त्याची माफीसुद्धा मागतो जाहीरपणानं की आमच्याकडून थोडीफार गैरसोयी झाली असेल. पण भावांनो, तुम्ही जो विषय तिथे घेऊन आला होतात, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, तुमचं स्वप्न साकार करूत आपण सगळेजण मिळून. तुमचं कधीही मान खाली होऊ देणार नाही. अगदी जरांगे पाटील साहेब, तुम्ही हे वाक्य त्याही दिवशी बोललात सभेमध्ये की गैरसोय झाली असेल तर माफ करा, एक लेकरू म्हणून माफ करा. मान्य आहे की खूप मोठ्या जनसंख्येने लोक आले तर थोडीफार गैरसोय होऊ शकते. प्रश्न निकराचा आहे, महत्त्वाचा आहे. पण मला तुम्ही एक सांगा, ज्यावेळेला आपण म्हणतोय सत्तेत मराठा आहे, प्रशासनात मराठा आहे, निर्णय प्रक्रियेत मराठा समाज आहे, मग असं असताना मराठा समाजाचं किंवा आज जो पथिदलित आहे, जो अडचणीत असलेला मराठा आहे, त्याचं काय चुकलं? तो या 40-50 वर्षामध्ये कार्यकर्ता बनून राहिला, हे चुकलं? की त्यानं उच्च शिक्षणासाठी धाव घेतली नाही, हे चुकलं? की स्वतःच्या विकासामध्ये तो कमी पडला, कुठे चुकला? मराठा समाज जर आज अडचणीत असेल तर त्याचं काय चुकलं? पहिला क्रमांक आपल्या सत्ताधारी लोकांवरती, आपल्या लोकांवरती. आणि मराठ्यांनी कधीच राजकारणात त्यांचा प्रवास आणि प्रत्यक्ष वाढवताना जात बघितले नाही. सगळ्यांना समान अधिकार दिला. एक क्रमांक आमचं तिथं आमचा म्हणून आम्ही काम केलं आमच्या बापजाद्यांनी पिढ्यांना पार, तिथं एक. आणि दुसरी गोष्ट, मराठा समाजानं मुळात गेला नाही की आपण आरक्षणाच्या मुळात जायला पाहिजे होतं. जितके काबड कष्ट मायबापांनी केले आणि मुलं शिकवले, आणि ज्यावेळेस पूर्ण पीक पण गेलं शिक्षणामध्ये, कमी पडले तर व्याजानं सुद्धा मायबापाने काढले. याचा अर्थ असा होता की माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते माझ्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये हे स्वप्न मराठा समाजाने बघितलं होतं. पण आरक्षण पुढं चालून घात करीन हे लवकर लक्षात नाही आल्यामुळं आता मात्र मराठा समाजाने लक्षात घेतलं की जितकं पाणी गरजेचं आहे जीवन जगताना, तेवढंच आरक्षण गरजेचं आहे. म्हणून मराठ्यांनी मात्र आता घराघरातून उठाव केला आहे. आधी आता मुळाला हात घातला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माग हटायचं नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला 1 मिनिटं घेऊन देतो की ज्यावेळेस मी आता गाठी बिठी घ्यायला गावोगावी फिरतोय, आता सोयाबीन काढणीचे दिवस आहेत, लोक शेतात दादा जायला तयार नाहीत, लोक रस्त्यावरच उभा आहेत सगळे. हे जिवंत उदाहरण आहे. दुसरं, तुम्ही काहीही दिलं तरी माणसं 2 घंट्याच्या पुढं थांबूच शकत नाहीत. पण 6ची सायंकाळची सभा पाठ 5ला व्हायला लागली, माणसंच उठायला तयार नाहीत. याचा अर्थ घराघरातल्या मराठ्यांनी आता ठरवलंय की आरक्षण लेकराला दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि इथं कोणाच्या माझ्या किंवा तुमच्या कोणाच्या एकाच्या स्वार्थाचा प्रश्न नाही, घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांच्या स्वार्थाचा विषय. म्हणून मराठा मात्र ही जी सुप्त लाट आली, शांततेचं युद्ध सुरू झालंय, याच्यावर मराठा ठाम आहे. उग्र आंदोलन मराठा करू शकत नाही, पायाखाली मुंगी आता मराठा मारत नाही. पण ही सुप्त लाट सरकारला मात्र रोखू शकत नाही. राज्यात देशात अशी शक्तीच नाही आता की सामान्य मराठ्यांचं आंदोलन थांबायचे आणि फुट पाडायची. अगदी जरांगे पाटील साहेब, मुळात आहे ना, तुम्ही केलेलं उपोषण हेही गांधीवादी विचारसरणीचं द्योतक होतं. उपोषणाच्या माध्यमातून सत्याग्रह करण्याचा प्रयत्न होता, मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न होता. आणि अहिंसक असं आंदोलन हा अत्यंत स्वागतार्ह प्रयत्न आहे. कारण अशाच स्वरूपाच्या आंदोलनांना यश येतं, निश्चितपणे येतं. थोडा वेळ लागतो पण यश मिळतं. या पूर्ण प्रक्रियेत जरांगे पाटील साहेब सातत्यानं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील हे नाव आता सर्वपरिचित झालेलं आहे. पण मग जरांगे पाटील आले कुठून? जरांगे पाटलांचं मुळात इतिहास काय आहे? जरांगे पाटलांचं शिक्षण काय आहे? त्यांना मुळात मराठा आरक्षणाबद्दलची इतकी जी एक ओढ आहे ती कुठून तयार झाली? हे प्रश्न माझ्याही मनात आहे. नाही, मी 12वी पर्यंत शिकलो. याच्यासाठी 2-3 दिवस सरकारनं बी घातलेले आहेत. म्हणजे त्यांच्या लोकांना खरंच तितका शिकलेला आहे का? बरं. पण ही वेदना जी आहे ना, ती मला जाणवू लागली की जर जाती व्यवसायावर आधारित झाल्या असल्या आणि त्यानुसार ओबीसीचं आरक्षण दिलं असेल तर मग आपला व्यवसाय तर मूळ शेती. हा, एवढं खरं आहे की आम्हाला 2 अंग आहेत. पहिलं अंग की आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, आम्हाला लढायचं माहिती, आम्ही लढतो सुद्धा. दुसरं अंग आहे शेती कसणारे लोक आहेत आम्ही आणि देशाला धान्य पुरवणारे आहेत. मग आमचा विदर्भातला एक भाऊ शेती करतो म्हणून त्यांना कुणबी आहे. कुणबी काय वाईट शब्द नाहीये माझ्या मतानं. हे मराठा समाजाने त्यांच्या विचारात आता परिवर्तन करणं गरजेचं आहे. पूर्वी कुणबी शब्द होता, सुधारित शब्द शेती आलाय. जसं की पहिले आपल्या आजोबा पंजोबा पायतान म्हणायचे चप्पलला, सुधारित शब्द चप्पल आलाय. आपलं पहिलं हॉटेल नाव होतं, आता रेस्टॉरंट आलंय. आपल्या विचारात आपण बदल केला. कुणबी म्हणजे काय वाईट नाही, शेतीलाच तो शब्द होता. आपल्या आजोबा पंजोबा शेत कुणबीच म्हणायचे.
मग घ्या, आम्ही जर ते व्यवसाय तर आम्हाला का नाही? दुसरा की ओबीसी प्रवर्गात जर जायचं असेल, कोणतीही जात समूह जर जायचा असेल तर ते मागासिद्ध असायला लागतं. मग मराठा समाज तर मागास सुद्धा 12-13% झालाय सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. का बरं मराठ्याला आरक्षण नाही? मी ह्या मुळात जायला लागलो. माझ्या मराठीने असं काय पाप केलं की सगळे निकष पार केलेत तरीही नाही? 1967ला तुम्ही आरक्षण दिलं, मंडल कमिशननं 90ला दिलं. 1967ला काय निकष लावले तुम्ही? काहीच नाही, तरी आरक्षण दिलं. आम्ही त्यात काय बसत नाहीत, कशात बसत नाहीत, हा आमचा मूळ प्रश्न आहे. आता चौथा मुद्दा सांगतो. हे 3 पर्याय झाले. चौथा असा आहे की तुम्ही ओबीसी आरक्षणात ज्यावेळेस मंडल कमिशननं जाती घातल्या, त्यानंतरच्या जाती घातल्या त्या पोट जाती म्हणून घातल्या. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? त्यांना वेगळा निकष, कागद नाही, फिगत नाही, काय नाही, समिती नाही, आयोग नाही, काय नाही, धडक घालून टाकले. का रात्रीत सकाळी नोकऱ्याला बी लागली. इन करून आल्यावर आम्हाला माहिती झाले नोकरीला लागलं नाही, आरक्षण घेतलं म्हणून, पोटजात म्हणून. आम्हाला तो निकष का नाही? आता 5वा पर्याय हे सरकारला सांगतो. पंजाबराव देशमुख साहेबांनी जो कायदा बनवून कुणबींना आरक्षण दिलं, त्याच्यात सुधारणा करून मराठ्यांना, तुम्ही राहिलेल्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या कसं काय समावेश करून घेत नाहीत? नाही, पण मग ओबीसींचा विरोध होतोय ना. मूळ काय प्रश्न होतोय की चला मराठ्यांना आपण कुणबीत टाकून घेतलं. टाकल्यानंतर ओबीसी समाज जो उग्र होताना पाहायला मिळतोय आणि तो म्हणतोय आम्ही आमच्यातलं देणार नाही. हा जो विवाद तयार होतोय, या विवादाचं काय करायचं? आणि स्पष्टपणे न्यायिक व्यवस्था पण म्हणते की जोपर्यंत 50%च्या वर आरक्षण जात नाही तोपर्यंत हे काही शक्य होणार नाही. ओबीसीतून दिलं तरच शक्य आहे, नाही तर हे आरक्षण काय मिळू शकत नाही. मग अशा परिस्थितीत काय करायचं? ओबीसीचे जे 2-4 नेते आहेत ना, ते माझ्या गाव लेवलच्या ओबीसी बांधवांना समजून सांगत नाही. ओबीसी बांधवांचं सरळ म्हणणं आहे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण त्यांना समजून सुद्धा सांगणं गरजेचं आहे. कसा धक्का लागत नाही. आता मी सांगतो तुम्हाला, ओबीसी बांधवांना विनंती करतो की तुम्ही आमच्याला बी आम्ही खुश करत नाहीत. आमचे 2-4 जण आहेत, तुमचे 2-4 जण आहेत, आमचे काले धडायचे आहेत असं नाही. आपण फरक करून घेणं लय गरजेचं आहे. ओबीसी नेते म्हणते सरसकट, आम्ही शब्द जेव्हा वापरतो ना, सरसकट मराठी जर आता आले तर ओबीसीना धक्का लागल आरक्षणाला. हे सत्य आहे, त्यांना धक्का लागल. ओबीसी सामान्य बांधवांना काय वाटतं 5 कोटी मराठा आत येणार, मग आपल्याला काहीच उरणार नाही, हे सत्य आहे. पण ओबीसी बांधवांना हे समजून घेतलं पाहिजे गाव लेवलचं की 5 कोटी मराठा आरक्षणात येणार नाही. तो कसा येणार नाही तर विदर्भातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय. बरं, खानदेशचा सगळा ओबीसी मराठा आरक्षणात गेलाय, ओबीसी आरक्षणात. पश्चिम महाराष्ट्राला नाशिक विभाग जेवढा पट्टा येतो, नाशिक शेवगावपासून इंदापूर पर्यंत सगळा आरक्षणात गेलाय ओबीसी आरक्षणात. कोकणचा जो पठार भाग आहे किंवा ते जे कोपरा आहे ते सगळं आरक्षणात ओबीसीत गेला. मराठा राहिलाय कोणचा? ही गोरगरीब ओबीसी बांधवांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, थोडासा उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा 70% मराठी आत गेलेत. आम्ही काय पाप केलं तुमचं? आम्ही थोडे राहिलो. हे ज्यावेळेस ओबीसी बांधवांना ग्रामीण भागातल्या समजायला लागलं ना, ते म्हणते सगळं आत गेलेला आहे. मग यांनी तरी काय केलंय? आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आहेत, 1923 पासून ओबीसी आरक्षणात येत आम्ही, फक्त आम्हाला दिलं नाही. पण तुम्ही आता म्हटलं ओबीसी नेत्यांबद्दल, त्या दिवशी तुम्ही भुजबळांवर पण खूप टोकाची भूमिका घेतली. काय मला पण कळलं नाही की भुजबळांसंदर्भात तुम्ही म्हटलात की जे काय तुम्ही म्हणताय ते योग्य नाही. आता भुजबळ पण ओबीसीचे नेते, त्यांना ओबीसींचं बोलावं तर लागणार, त्यांना पण काही पर्याय नाही. भुजबळ साहेबाला वैयक्तिक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून आमचा अजिबात विरोध नाही. त्यांच्याशी आमचं काही शत्रुत्व पण नाही, असण्याचं काही कारण सुद्धा नाही. प्रामाणिकपणाने सांगतो, आपण आडवा आला की कोणाला सोडत नाही, हे आपला पहिल्यापासूनचा रूल. परंतु त्यांचं वैयक्तिक भुजबळ साहेब होते आमचा अजिबात रोष नाही, कसलाच. पण त्यांच्या विचाराला आमचा विरोध आहे. आम्ही सुद्धा मोठं करण्यात आमच्या सुद्धा बापजात्याचं काहीतरी योगदान आहे. आता आमच्या गोरगरिबांच्या लेकरांवर उपकार फेडायची वेळ आली तर तुम्ही मोठ्या मनानं म्हणलं पाहिजे की गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना सुद्धा आरक्षण द्या, हे म्हणायला पाहिजे. ते विरोध करतात. आम्ही अगोदर त्यांना काय त्रास दिलेला आहे एक दाखवा. त्यांनी विरोध केलाय म्हणून आम्ही केलाय. त्यांनी मध्ये असं सांगितलं होतं की माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, माझ्यावर एकट्यावर टीका केली जाते. 6 दिवस सांगतो साहेब, शब्द सुद्धा भुजबळ साहेबाबद्दल आपण काढला नाही. विरोध नाही म्हणल्यानंतर विषय संपला. इथंच बसून बोलले होते भुजबळ साहेब की आमचा काही विरोध नाही, मराठ्यांना आरक्षण देत असेल गोरगरीब मराठ्याला मिळालं पाहिजे. निश्चित आहे, त्यानंतर तुम्ही भूमिका घेतली नाही. पण जरांगे पाटील साहेब, आता ठीक आहे आरक्षणाचं सुरू आहे, सगळं सुरू आहे, त्यावर आपण सातत्यानं चर्चा करतो. पण आम्हाला आहे ना जरांगे पाटील समजून घ्यायला आवडतील. मुळात तुम्ही म्हटलात 12वीचं शिक्षण आहे, एक तुम्हाला मुलगी आहे, आय थिंक एक मुलगी एक मुलगा, 3 मुली 1 मुलगा, 3 मुली 1 मुलगा. तुम्ही ज्यावेळेला उपोषण करत होतात त्यावेळेला, आता 14 दिवस होऊन गेले होते, महाराष्ट्रातलं सर्वात मोठ्या उपोषणांपैकी एक उपोषण तुमचं झालेलं होतं. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मुली नव्हत्या समोर दिसत, मुलगा दिसत नव्हता, आईवडील, कारण त्यानंतर जरांगे पाटलांचं काय होईल अशी भीती सरकारलाही होती. तुम्हाला भीती नव्हती वाटत? नाही.
मी एकदा ठरवलं, माझ्या पट्ट्यात तिकडे एक असा मराठवाड्याच्या काही भागात असं झालेलं आहे, मी जर प्रशासनाला एखादं कागद दिला तर मागं हटत नाही. हे माझ्या पट्ट्याला माहिती आहे. मी एकदा उतरलो, मी मागं सरकत नाही. आणि मी कुटुंब प्रथम मानलेलंच नाही पहिल्यापासून. मी समाज प्रथम मानलेला आहे. ज्या समाजाला मायबाप मानलं ना, त्याच्याशी गद्दारी करणारी माझी अवलाद नाही. नसता मी म्हणणारच नाही मग मायबाप शब्द. आणि हे माझ्या समाजासमोर मला प्रामाणिकपणा माझा सिद्ध करून दिलेला आहे. मी प्रथम कुटुंब मानत नाही, लोक मानतात. मी आधी समाज, नंतर कुटुंब. आंदोलनाच्या काळात मी त्यात गुरफटून जात नाही. नसता मी समाजाला न्याय नाही देऊ शकत. कारण प्रत्येक कुटुंब समोर दिसलं की माया येते. हे बंधन झालेलं आहे प्रत्येकाचं. त्यामुळे त्या काळात तीही येत नाहीत आणि मीही घराला शिवत नाही. हा, तुमच्या आंदोलनात एकही दिवस आले नाही? नाही, ते येतच नाहीत. आमचं पहिल्यापासून आजच नाही, ते रूल आहे. समाज म्हणून एखाद्या वेळेस अपवाद वगळता, समाज म्हणून येणार तुम्ही. आता एक कालचं उदाहरण सांगतो, त्याच्या पुढे बोलणार नाही. की व्यासपीठावर माझं कुटुंब बसलेलं होतं. महाराष्ट्रातला मराठा समाज खाली उतरा म्हणूच शकत नाही माझ्या कुटुंबाला. मीच माझं कुटुंब खाली उतरवलं सगळं. तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार नाही. कारण समाज प्रथम मानलाय मी. तुम्ही मुलगा म्हणून आईबापांनी वर नाही यायचं, किंवा बायकोना नवरा म्हणून यायचं नाही, मुलांनी वडील म्हणून यायचं नाही. तुम्ही समाज म्हणून इथं खाली बसायचं. माझा मायबाप समाज उन्हात बसलेला आहे, तुम्ही वर नाही बसू शकत. मी माझं कुटुंब सगळं खाली बसवलं. कारण मी एकदा ठरवलं, मी त्याच्यात बदल नाही करत आणि करणार सुद्धा नाही. मरेपर्यंत मी हटणार नाही. मराठा समाजाला माझ्या जातीला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटणार नाही. कारण समाजानं मला मुलगा मानलाय आणि समाजाने एवढा जे आशीर्वाद दिलाय, त्यांचं संधीचं उपोषण संपल्यावर आईची काय प्रतिक्रिया होती? नाही, माझी त्यांची भेट नाही झाली. उपोषण सुटल्यावर गावी मी गेलो होतो असाच दौऱ्यात, म्हणजे माझ्या मूळ गावी. तर तिकडं बीड जिल्ह्यात दौरा असताना भेटलो. फक्त जसं समाजाच्या पाय पडलो तसं आईच्या पाया पडलो आणि लगेच निघालो. पण ती म्हटली असेल ना की अरे बाबा खूप मोठा झाला, सगळ्या महाराष्ट्रापर्यंत समाजासाठी एवढं मोठं काम करतोय, काही म्हटली की नाही आई? माझे आई वडील पूर्ण अडाणीत पूर्वीचे. बरं. त्यामुळं त्यांची ती माया शेवटी ती येणारच. परंतु तेही मला लढू लागतात त्यांच्या परीनं जसं लढता येईल तसं. आणि ते समाज म्हणून योगदान देतात, आई वडील म्हणून मला मान्य नाही. जरांगे पाटील साहेब, चला, कुटुंबाबद्दलची तुमची माया आणि तुम्ही प्रॅक्टिकली म्हणजे समाज हाच माझं पहिलं कुटुंब या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह ही गोष्ट. कारण सध्या चळवळीत अशा स्वरूपाची मानसिकता असलेली चळवळच दिसत नाही. त्यामुळे त्यानिमित्तानं तुमच्यासारखा चळवळीतला एखादी कार्यकर्ता उभा राहत असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत आहे. पण या पूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही जेव्हा आंदोलन उभं केलं, अनेकांच्या मनात धडकी भरली. म्हणजे जालना जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांच्या मनामध्ये तुमच्याबरोबर सारखं त्या पूर्ण उपोषण काळामध्ये बरोबर राहून फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते, तुमच्याबरोबर कसे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते अनेक राजकीय नेते. अनेक आमदारांना धडकी भरली आहे जरांगे पाटलांमुळे आपल्या आमदारकी जाईल म्हणून. नाही, ते प्रवासच नाही आमचा, समाजाचा नाही ना, आमचा नाही. आमचं फक्त एक टार्गेट आहे, आरक्षण मात्र घ्यायचं, ते सोडायचं नाही. कारण मराठा समाजाला पूर्ण आशा आहे आता की आपण हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन करायचं. हे शेवटचं आणि पहिलेच सर आता. कारण समाजाला बी एवढा वेळ नाही, पिढ्यांना पार त्याच्यातच चाललं आमचं आंदोलन. आम्हाला नाही करायचं बार एकदाच आता पहिलं शेवटचं, पण आरक्षण मात्र मिळवायचं. अगदी. पण आता मी जसं तुम्हाला विचारलं की जरांगे पाटील मधल्या काळामध्ये मी बघितलं मराठा आंदोलनाच्या निमित्ताने अनेक लोक झाले ज्यांनी मराठा आरक्षणाचा नारा दिला. म्हणजे अगदी 2 दशकात मला सर्व नेते माहिती आहेत की ज्यांनी मराठा आंदोलनाचा नारा दिला, मग तर नंतर परिषदेवर गेले किंवा आमदार झाले, विधानसभेत दिले आणि आरक्षण काही मिळाले नाही. अनेक नेते जे अजून पण मधल्या काळामध्ये जे लढत होते ते आता आमदारकीचे स्वप्न बघायला लागलेले आहेत. तुमचं काय स्वप्न? काहीच नाही, आरक्षण, मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं. मला माझ्या समाजाची गद्दारी करायची असते ना सर, तुम्हाला अर्धा मिनिटं घेऊन परत सांगतो. अख्खं मंत्रिमंडळ मायापाशी बसून होतं. मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. ज्याला मायबाप मानलं ना, मरेपर्यंत त्यांच्याशी गद्दारी नाही करू शकत. कधीच मिळाली आमदारकी तरी घेणार मला गरजच नाही त्याची. मला हेच लय मोठं पद आहे, समाजाचा आशीर्वाद. आज लोक रोडवर उभा राहतात ना, हेच आपल्यासाठी लय पद आहे. लोक हटायलाच तयार नाही. आपल्याला बस प्रेम पाहिजे. आपल्या मनात पहिल्यापासूनच नाही, माझी गरजच लय थोडी. एक भाकरीत मग पोट भरते, गरजच नाही आहेत आपल्याला लागन तिथं झोपतो आपण आपल्या डोक्यात हवा येऊ देत नाही. मी एवढं मंत्रिमंडळ किंवा एवढे पक्ष बसलेले असताना, पक्ष सुद्धा म्हणतो, एवढी सुद्धा माझी इंचभर नियत मी माझ्या जातीसाठी ढोळ दिली नाही आणि ढळू बी देणार नाही. नसता इथं एक आमदार किंवा मंत्र्यांनी जर खांद्यावर हात टाकला ना, माणसं दुसऱ्याची नीटच बोलत नाही एकामेकाला. हो, मी माझ्या जमिनीवर आहे. मी माझ्या डोक्यात मस्ती जाऊ दिलेली नाही आणि जाऊ बी देणार नाही. समाजाच्या चेहऱ्यावर हसू बघायचं, बस आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. आरक्षण देऊ. जरांगे पाटलांचे शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत मोलाचे आहेत. म्हणजे जरांगे पाटलांसारखा लढवय्या नेता प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक वर्गाला मिळो, ज्याला राजकारणाबद्दलची आसक्ती नसेल, कमवण्याबद्दलची आसक्ती नसेल आणि त्याच्या गरजा या अत्यंत कमी असतील. कारण मुळात असा कार्यकर्ता
शोधता सापडत नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे सध्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये पण. समाजकारण फक्त म्हणायलाच आहे, प्रत्येक समाजकारण हे राजकारणाच्याच दिशेने जात असतं. त्यामुळे तुम्ही जे करतायत ते निश्चितपणे. नांदेडहून एक कॉल येतोय का, काय नाव म्हटलं आपण? आकाश फोन करताय नांदेडहून. हा आकाश, विचार आपला प्रश्न. प्रश्न हे होता की समजा एखाद्या मराठा समाजातील पाटीलला समजा 100 एकर जमीन असेल तर त्याला आरक्षण मिळेल का? नाही, जे आरक्षणाचे जे निकष आहेत त्यातच मराठा बसणार आहे. जे ओबीसीचे रूल आहेत, जे निकष आहेत, त्या निकषातच मराठा समाज बसणार आहे. मग त्याला वेगळा न्याय मिळणार नाही. जे ओबीसीच्या बांधवांना जे रूल आहेत तेच मराठ्यांच्या बांधवांना सुद्धा राहणार. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर रूल आपण चेंज नाही करू शकत. अगदी उत्पन्नाचा दाखला आणि त्यावर आधारित येणारं जे आरक्षण आहे तेच मिळू शकेल, अन्यथा नाही. या प्रश्नाचं खरं अगोदर उत्तर दिलं होतं तुम्ही. जरांगे पाटील साहेब, निश्चितच तुम्हाला भेटून आम्हाला व्यक्तिशः पण खूप आनंद झाला. कारण गेल्या काळामध्ये फक्त ओरबाडणं, कमावणं आणि यातून आपण कसे मोठे होऊ याचा विचार करणं असा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे तुमच्यासारखा कार्यकर्ता उभा राहत असेल आणि त्यानिमित्तानं कळकळीनं एखाद्या वर्गाचे जर प्रश्न मांडले जात असतील तर त्याचं स्वागत होणं अपेक्षित आहे. त्यातून प्रश्न तयार होतील. ओबीसींना अनेकांना असुरक्षितता वाटत असेल, ही असुरक्षितता राहणार आहे. प्रश्न अनेक असणार आहेत, कारण ओबीसीमधूनच आरक्षण दिलं जाऊ शकतं. त्याच्या बाहेर आरक्षण देणं शक्य नाही, ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी संसदेमध्ये विशेषाचा कायदा पारित करावा लागेल. तो होत नाही तोपर्यंत हे आरक्षण शक्य नाही. त्याच्यासाठी जनगणना व्हावी लागेल. जनगणना झाल्याशिवाय संसदेतही कायदा मंजूर होऊ शकणार नाही. त्यामुळे हे भिजत गोंगडं फक्त महाराष्ट्रापुरतं आहे असं नाही, ते गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्येही जाट समाजाचं आहे, पटेल समाजाचं आहे आणि ते महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं आहे. त्यामुळे मार्ग असेल तर तो फक्त ओबीसीचा आहे आणि तो ओबीसीचा मार्ग खुला केला तर मग त्याही गांधील माशा आहेत, त्याही सरकारवर येणार आहेत आणि सरकारला हे शक्य होणार आहे का? सरकारसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे आणि समोर जरांगे पाटील. त्यामुळे जरांगे पाटील साहेब, खरं तर तुमच्यासाठी पण खूप जिकरीचा प्रश्न असणार आहे पुढच्या काळामध्ये, कारण सरकारसमोर पण ना उगलते बनती आहे ना निगलते बनती अशी परिस्थिती असेल. तुमच्या आंदोलनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही परवा बारामतीजवळ पण राजगुरुनगरला सभा करताय. आमची सुद्धा कसोटी आहे, आम्ही धरून चाललेलो आहे, पण आम्ही सुद्धा तशी तयारी सुरू केलेली. आम्ही 22ला आमचा जो निर्णय आहे दिशा ती जाहीर करणार आहेत. आम्ही पाठीत खंजीर नाही खुपसणार. आम्ही जाहीर सांगणार आहेत की असं आंदोलन. आम्ही कसोटीला कमी पडणार नाहीत. आम्ही मराठी सामान्य तयारी करायला लागलो. फक्त एवढ्यासाठी इथपर्यंत आलोत आम्ही की आपण जे आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनात तुम्ही खूप बळ आम्हाला दिलंय आणि आमचा आवाज सरकार दरबारी नेलाय. त्यामुळे फक्त आम्ही आभार मानण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं झी 24 तास सातत्यानं जे प्रश्न सर्वसामान्यांचे त्या प्रश्नाबरोबर आहे, जे योग्य प्रश्न आहे त्याला पूर्ण पाठिंबाही झी 24 तासच्या माध्यमातून सातत्यानं मिळत राहील. भविष्यात तुम्ही असंच काम करत राहो आणि मुळात कोणतीही आसक्ती न बाळगता होणारं काम जे आहे त्यासाठी म्हणून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मलाही खूप आभारी आहेत आम्ही तुमचे.